नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. लांबलेल्या पावसावर मोठा उपाय. पुण्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा हळूहळू कमी होत असून जून महिना संपल्यानंतरही पावसाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे पाण्याची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पुणेकरांना केवळ 2 महिने पुरेल इतकाच पाणीसाठा धरणामध्ये उपलब्ध असल्याने पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होत आहे. यामधून दिलासा देण्यासाठी कृत्रिम पावसाची चाचपणी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. महापालिकेच्या पक्ष नेत्यांची बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये महापालिका आयुक्तांनी कृत्रिम पाऊस पडायचा झाल्यास त्यासाठी काय करावे लागेल याची माहिती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. धरणातील पाणीसाठा तळाला पोहोचला असून सध्या धरणामध्ये केवळ 3.7 TMC पाणी शिल्लक आहे. हा साठा केवळ 2 महिनेच पुरेल इतका आहे, असं महापौर नागपुरे यांनी सांगितलं. परिस्थिती गंभीर होत असल्याने कृत्रिम पावसासंदर्भातील संपूर्ण तांत्रिक माहिती तातडीनं गोळा करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना देण्यात आल्याचे महापौरांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.